त्याच्या संकल्पानुसार माणूस मारला की त्याचे बोट कापून गळ्यामध्ये माळ घालणारा अंगुलीमाल त्या जंगलात होता. अंगुलीमालाने बुद्धाला म्हटलं थांबा. बुद्ध म्हणतात मी तर केव्हाचाच थांबलोय गळ्या, पण तू केव्हा थांबशील. काय संतांचा शब्दाचा एवढंच शब्द आहेत बरं, काही नाही. हे लोक भलतेच सांगते काही चरित्रकार. बुद्धांच्या चरित्रामध्ये मुख्य शब्द हेच आहेत. बुद्धाला त्यानं थांबा म्हटलं, बुद्ध त्याला म्हणतात मी तर केव्हाचाच थांबला, तू कधी थांबशील. या एवढ्या एका शब्दानं अंगुलीमालाचं जीवन बदलून गेलं महाराज. याला संत म्हणतात, याला प्रचारक म्हणतात की त्याच्या आतून निघणारा शब्द पुढच्याच्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोचते. एवढ्या एका शब्दानं तो थांबून गेला महाराज. थांब म्हणजे अरे तू ही हिंसा कधी थांबवशील, हे प्राण्यांची हत्या कधी थांबवशील. मी तर केव्हाचाच थांबलो. नुसतं शब्दाचा प्रभाव नाही बरं, बुद्धांच्या प्रतिभेचा महाराज. कारण आतापर्यंत त्या अरण्यातून जाणारा प्रत्येक माणूस जिकडे तिकडे बघत भिजत रस्ता कापत होता, पण बुद्ध पहिली व्यक्ती होती त्या अरण्यातून जाणारे की ते शांत आणि स्थिरमय चालणं चालले होते. अंगुलीमालाला ते दिसल्याबरोबरच त्यांच्या त्या स्थिरतेचा, त्यांच्या त्या प्रतिभेचा अंगुलीमालाला पहिलेच परिणाम झाला की या अरण्यातून इतक्या शांततेनं आणि निरागस चालणारा हा पहिला माणूस आहे. ना याच्या चेहऱ्यावर भीती आहे, ना याच्या चालीमध्ये कुठंतरी धावण्याचा किंवा पडून जाण्याचा संकेत दिसत नाही. संतांची प्रतिभाच असते महाराज.